मध्ये दाखल होतोय. यानंतरचा सामना अंतिम सामना असणार आहे आणि अर्थातच अंतिम सामन्यामध्ये या चालू सामन्यामध्ये जिंकणारा संघ खेळण्यासाठी सज्ज होईल तो गजानन संघर्ष केशी या संघासोबत. त्याच्यामुळे हा सामना फार महत्वाचा आहे. सांगते सर, या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो खेळणार आहे गजानन संघर्ष केशी या संघासोबत. बघूया कोणता संघ गजानन संघर्ष केशी या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल, कोण मारणार बाजी, कोण ठरणार विजयाचा शिलेदार. आणि अर्थातच या संपूर्ण जिल्हास्तरीय भव्य दिव्य अशा एक दिवसीय स्पर्धेचा आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार होता नाही. आणि रात्रीच्या विद्युत प्रकाशोत्सवात चालू असणारी भव्य दिव्य अशी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा आजचा पहिला आणि अर्थातच शेवटचा दिवस आपल्याला इथे अनुभवायला मिळतो. आणि सेकंडला सामना अर्थातच उपांत्य फेरीचा दुसरा सामना इथे अनुभवतोय. चालू सामन्याचा गुणफलक आपण पाहतोय 11-17. एका बाजूला 11 गुणांवरती आहे जय भवानी देवधे लांजाचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 17 गुणांवरती काळकाई भरणे खेडचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एका बाजूने भरणे संघाच्या खेड तालुक्याचं नेतृत्व केलं जाते, तर दुसऱ्या बाजूला देवधे या संघाच्या माध्यमातून लांजा तालुक्याचं नेतृत्व केलं जाते. पंचांची इशारत होती, थर्ड रेडची इशारत. अर्थातच डू ऑर डाय रेड आहे आणि या डू ऑर डाय रेड साठी सज्ज झालेल्या चढाईपटूला मात्र पकड होतीये. उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना बॅक होल्ड केलं गेलं, जागेवरती थांबवलं गेलं, त्यांच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. बॅक टू बॅक थर्ड रेड. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये सज्ज झालेलं पाहायला मिळते. ते आपल्याला भरणे संघाचं. आणि यावेळेला मात्र डिफेन्स पुढे सरसावतोय. जशाच तसं प्रत्युत्तर केलं जातं. डिफेन्सच्या माध्यमातून डिफेन्सला उत्तर दिलं जातं. याच्या आधीची आपण थर्ड रेड पाहिली सर. नक्कीच ज्यावेळेला डिफेन्स पुढे सरसावला आणि जय भवानी देवधे लांजा या संघाने पकड केली, पण जशाच तसं प्रत्युत्तर केलं गेलं ते खेड संघाच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. चालू सामन्यामध्ये जो संघ विजय खेळणार चालू सामन्याचं गुणफलक आहे 12-18. 12 गुणांवरती खेळतोय जय भवानी देवधे लांजाचा संघ, 18 गुणांवरती खेळतोय भरणे खेडचा संघ. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते लांजा संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण भरणे खेड संघाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अथर्व धुमाळ ज्या खेळाडूचं आपण नक्कीच मागच्या सामन्यामध्ये कौतुक केलं, असं अथर्व धुमाळ या सामन्यामध्ये देखील आपल्याला सज्ज झालेला पाहायला मिळतोय. ती पण कॅमेरा हलतो, तो खाली बांधलायस ना त्यामुळे पारस खेराडे या चढाईपटूला आपण बघितलं होतं. पंचांना शिट्टी वाजवावी लागते, एका यशस्वी गुणाची भर पडते लांजा संघाच्या खात्यामध्ये. फार महत्वाचा सामना आणि महत्वाची अनुभवायला मिळते. चालू सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 13-18. यशस्वीरित्या पार केली जाते अथर्वच्या माध्यमातून. सतीची फाट ग्रामस्थ मंडळ आदगाव केशी आयोजित भव्य दिव्य जिल्हास्तरीय पुरुष गटातील कबड्डी स्पर्धा 2026 या वर्षामध्ये आपण पाहतोय. आणि अर्थातच अथर्व धुमाळ आपली चढाई पूर्ण करण्याच्या कोर्टमध्ये दाखल होतोय. नक्कीच अथर्व धुमाळ या खेळाडूला आपण येत्या सत्रामध्ये कदाचित प्रो कबड्डीच्या माध्यमातून देखील टीव्हीवरती झळकताना पाहणार आहोत. चंद्रकांत भाई आपण तिसऱ्या चढाईची इशारा तोच आहे. डू ऑर डाय रेड आहे. यावेळेला मात्र नक्कीच 16 नंबरची असे परिधान केलेलं चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. काय भरणे खेड या संघाच्या 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. डिफेन्स पुढे सरसावतोय. मैदानामध्ये संघर्ष चालू आहे. 4-8 नंबर नक्कीच आपल्या फार मोठ्या प्रयत्नामुळे
चढाई थांबवण्यात आपल्याला यश आलेलं आहे. शेवटी ठेवला गेला, धावा केला गेला. 5 नंबरच्या माध्यमातून एका यशस्वी गुणाची कमाई होते खेळ संघाच्या खात्यामध्ये. दरम्यान प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. नक्कीच ज्यावेळेला आपण म्हणतो की नशिबाचा देखील काही भाग असतो, आपण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, पण नक्कीच जर आपले प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला देखील आपल्या समोर झुकावं लागतं. आपल्याला जे जे पाहिजे ते मिळालं असतं तर आयुष्यामध्ये जगण्यामध्ये गंमत आणि देवाला किंमत राहिली नसते. अक्सर कहा जाता है आशुतोष सर की तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में ऐसे कभी उदास नहीं होते. और हाथों की लकीरों पे क्यों भरोसा करते हो, अरे तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. काय सुंदर लाईन आहे. ज्यांचे हात नसतात नशीब त्यांचं देखील असतं ना. मग आपण काय एवढी मेहनत करू. आपण जर धड दाखवत आहोत, आपल्यात मेहनत तर करण्याची क्षमता आहे, तर आपण काय नशिबावरती अवलंबून राहायचं. प्रयत्न प्रामाणिक असावे, तर जिद्द आपल्या शरीरामध्ये असावी, जिद्द आपल्या नसानसामध्ये भिनावी, हिंमत आपल्याकडे कायम स्वरूपी असावी, सेल्फ कॉन्फिडन्स असावा आणि मैदानामध्ये दाखल व्हावं. काम असं असावं की जिथे उभं असेल तिथे काम झालं पाहिजे आणि नाव असं असावं की नाव ऐकताच काम झालं पाहिजे. नक्कीच फार महत्वाची लढत आणि महत्वाचा सामना मैदानामध्ये आपल्याला चालू असलेला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांमध्ये वैभव झगडे उपस्थित आहेत, त्यांनी मंचावर यावे. वैभव झगडे धन्यवाद सर. आपण चर्चा करत होतो कामाबद्दल आणि अर्थातच याच पैकी एक सुंदर व्यक्तिमत्व व्यासपीठावरती असं झालं आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच किशोरबाई देसाई ज्या व्यक्तीने आपल्या कामातून समोर एक उत्तम उदाहरण ठेवून दिलेलं आहे. निवडणुकीचा निकाल कशा प्रकारे लागला हे आपल्या सर्वांना वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये. कोण जिंकलं आणि कोण हरलं याच्याविषयी, काय जिंकलं आणि काय हरलं, किशोरबाई देसाईचं जिंकलं हेच नव्हे तर किशोरबाई देसाईंचं काम जिंकलं. किशोरबाई देसाईंचा प्रामाणिकपणा जनतेसमोर आपल्याला पाहायला मिळाला. मी सर्वांना विनंती करतो की अशा या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. तर नक्कीच किशोरजींचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांच्या कामांचं कौतुक केलं पाहिजे. जाऊया तर पुन्हा एकदा क्रीडांगणाकडे, ज्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा सामना अनुभवायला मिळतोय. निखिल मांडवकर मंचावर आहे. निखिल मांडवकर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते, सामन्याला सुरुवात होते. सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 16-20. चित्त थरारक सामना इथे क्रीडारसिकांना अनुभवायला मिळतोय. दरम्यान अथर्व थुमाण पुन्हा एका चाळीच्या बारमारसाठी सज्ज होतोय. भरणे खेळ संघाच्या माध्यमातून खेड तालुक्याचं यावेळेला नेतृत्व केलं जातं. केळशीच्या क्रीडांगणावरती अर्थातच दापोली तालुक्याच्या क्रीडांगणावरती खेड तालुक्याचं नेतृत्व करतोय अथर्व थुमाण. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार करतोय जय भवानी देवधे लांजाचा संघ, जो सध्या खेळतोय 16 गुणांवरती. जशास तसा प्रत्युत्तर केला तर सुपर टॅकल यावेळेला मित्र ऑन आहे. जर अति घाई केली, सुपर टॅकल सक्सेस झाला तर थेट 20 गुणांवरतून 22 गुणांवरती जाईल भरणेचा संघ. तर दुसऱ्या बाजूला ऑल आउटच्या उंबरठ्याच्या दिशेने वाटचाल करेल का आणि त्यासाठी प्रयत्न केले जाईल का देवथेच्या माध्यमातून. यावेळेला मात्र काहीसा थोडा समय मागून घेतला जातोय. चालू सामन्याचे गुणफलक आपण पाहतोय 18 गुणांवरती एका बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय तो लांजाचा संघ, तर दुसऱ्या बाजूला 20 गुणांवरती खेळतोय तो भरणेचा संघ. ऑल आउटच्या उंबरठ्यावरती येतोय. जर या वेळेला ऑल आउट व्हावं लागलं तर नक्कीच या सामन्यामध्ये ऑल आउट संघ जर झाला भरणे 1 गुणाने आघाडीवरती जाईल देवधे लांजाचा संघ. यशस्वी बोनस गुणाची कमाई केली गेली. अर्थात चालू सामन्याचे गुणफलक दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. 21-21 दोन्ही संघांच्या माध्यमातून सुंदर प्रयत्न केला जातोय. सर्व क्रीडारसिकांना विनंती आहे की ज्या खेळाडूंनी मेहनत घेऊन आपल्या समोर हा खेळ प्रदर्शन केलेला आहे त्या सर्व खेळाडूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे.
बिंदास त्या सामन्याला सुरुवात होते. अत्यंत शांत आणि संयमी पवित्र मैदानामध्ये आजमावला जातोय. दोन्ही संघ मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात समान गुणफलकावरती 21-21. फार महत्वाचा सामना, महत्वाची लढत इथे क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळते. पैसा वसूल हाय व्होल्टेज सामना प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय भरणे खेळ संघाचा चढाईपटू अर्थातच निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. 5 नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू आहे आणि यावेळेला मात्र साखळी पद्धतीने पकड करण्याचा प्रयत्न सक्सेस होतोय देवदे लांजा संघाचा. सुंदर उडी मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्रयत्न असफल ठरलाय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचा गुणफलक लांजा देवदे संघ घेतोय 22 गुणांवरती तर भरणे खेळ हा संघ घेतो 21 गुणांवरती. या पुढचा सामना देखील फार महत्वाचा असणार आहे आपल्या सर्वांसाठी. अर्थातच अनेक प्रश्नांचे उत्तर देणारा सामना, अंतिम सामना आपल्या समोर असणार आहे. गजानन संघर्ष 81 असेल एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला असेल चालू सामन्यामधील विजयी संघ. थर्ड रेडची इशारा होते. टू ऑल डायरेक्ट आहे. 2 नंबर जर्सी परिधान केलं चढाईपटू चढायचा भार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. देवदे लांजा संघाचं प्रतिनिधित्व केलं जातंय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण बोनस गुण यावेळेला ऑन आहे. जर रिकाम्या हाताने मागे फिरतोय बॅक लाईनच्या बाहेर बसावं लागेल. बोनस गुण मिळवायचा आपल्या समोरच्या खेळाडूला स्पर्श करायचा. उंच पुराचा खेळाडू उंचीचा परिपूर्णपणे वापर केला जातोय. रनिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. बदल चालू होते. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न होतोय. चढाईपटू बाद असल्याचा प्रयत्नाचा इशारा येतोय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असल्याचं सामन्याचे सरपंच श्रीकांत उर्फ दादू तोरणकर इशारा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 22-24. 22 गुणांवरती जय भवानी देवदे लांजा तर दुसऱ्या बाजूला 24 गुणांवरती काळकाई भरणे खेळचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. 2 गुणांची आघाडी भरणे खेळ संघाकडे असलेली जाणवती आहे. नक्कीच प्रखरतेने विचार केला जाईल की असणारी या 2 गुणांची आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत टिकवता येईल का. अथर्व धुमाळ छा गया बिडू अँकल लोन सक्सेस मैदानामध्ये अथर्व धुमाळच्या माध्यमातून. आणि यावेळेला मात्र काहीसा थोडी समय मागून घेतला जातोय. चर्चा केली जाईल, डिस्कस केला जाईल आणि डिसिजन घेतला जाईल. नक्कीच यावेळेला केलेलं डिस्कशन आणि यावेळेला घेतलेला डिसिजन हा फार महत्वाचा असणार आहे. कोणत्या संघाच्या खेळाला कलाटणी देऊन जाणार हे पाहणे क्रीडारसिकांसाठी तितकंच महत्वपूर्ण ठरतंय. दोन्ही संघांचे कोच आपल्याला इथे मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. छोटी समयानंतर पुन्हा एकदा पंचांची शिट्टी वाजते. नक्कीच आशुतोष सर संघांच्या पाठीमागे कोच असणं फार गरजेचं आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे उत्तम मार्गदर्शन प्रत्येक खेळाडूला होणं गरजेचं आहे. अक्सर कहा जाता है कि गधे के साथ आप रहोगे तो आपको वो हालातों के सामने झुकना सिखाएगा. गधे के साथ रहोगे तो वो हालातों के सामने झुकना सिखाएगा. लेकिन अगर शेर के साथ रहोगे तो हालातों के साथ लढना सिखाएगा. आणि नक्कीच हेच काम प्रत्येक कोचच्या माध्यमातून केलं जातं. येणाऱ्या सिच्युएशनवरती कशा प्रकारे मात केली जाईल याचं सोल्युशन हे आपल्याला मार्गदर्शक देत असतात. दोन्ही संघांच्या पाठीमागे आपल्याला कोच सज्ज झालेले पाहायला मिळत आहे. बघूया त्यांनी केलेलं मार्गदर्शक कशा प्रकारे मैदानामध्ये खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला समोर प्रदर्शन होताना पाहायला मिळेल. नक्कीच 22-25 सामन्याचं गुणफलक 3 गुणांची आघाडी पाहायला मिळते. ती भरणे संघाकडे शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक, शेवटच्या काही मिनिटांचा थरार शिल्लक. कोणता संघ खेळणार? गजानन संघर्ष केशी या संघासोबत काळकाई भरणे खेळ की दुसऱ्या बाजूला देवदे लांजाचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. निदान रेषेवरतीच कदाचित यावेळेला समाधान मानलं जाईल. सामना संपण्याला शेवटची 2 मिनिटे. तरी आपण प्रत्येक चढाईचा 30 सेकंदांचा वेळ केला तरी कमीत कमी 4 चढाया कन्फर्म होणार आहेत. कन्फर्म 4 चढाया क्रीडारसिकांना अनुभवायला मिळतील. म्हणजे प्रत्येक संघाच्या अजून 2 चढाया शिल्लक आहेत. आणि गुणांचा जर विचार करतोय तर 3 गुणांची फक्त आघाडी आहे. कहानी कभी भी बदल सकती है, देखना पड़ेगा इस प्रकार से बदली जाती है. पुन्हा एकदा चढाईपटू चढायचा मारण्यासाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण यावेळेला मिळवला जाऊ शकतो. कोणती रिस्क घेतली जात नाहीये. आपल्या कोर्टमध्ये प्रयत्न केला जातोय. थर्ड रेडची इशारा होती. टू ऑल डायरेक्ट सुपर टॅकल ऑन आहे. जर सुपर टॅकल होतोय तर नक्कीच
2 गुणांची भर पडेल. चालू सामन्याचं गुणफलक जाईल ते 24-25 या गुणांवरती. थर्ड रेड आहे, निर्णायक सामना आहे, रिस्क घ्यावी लागणार आहे. 10 केले गेले, सामना संपायला शेवटचं 1 मिनिट. शेवटच्या 1 मिनिटाचा खेळ शिल्लक आणि अजून या शेवटच्या 1 मिनिटामध्ये देखील प्रयत्न केला जातोय जय भवानी देवदेव लांजा संघाच्या माध्यमातून. नक्कीच सुंदर प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला गेला दोन्ही संघाच्या माध्यमातून. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 22-27. अर्थातच ऑल आउट होताना आपण पाहतोय लांजा संघाला 22-30 चालू सामन्याचं गुणफलक. आणि अर्थातच यावेळेला कळून चुकतं आपल्या सर्वांना की विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय काळकाई भरणे खेळचा संघ. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत यावेळेला लढत दिली जाते. ना थके अभी पैर ना हिम्मत अभी हारी है, ना थके अभी पैर ना हिम्मत अभी हारी है, हौसला है कुछ कर दिखाने का, इसलिए लांजा टीम की कोशिश अभी भी जारी है. आणि दरम्यान पंचांची शिट्टी वाजतीये. अर्थातच या सामन्यामध्ये विजय प्राप्त करतोय काळकाई भरणे खेळचा संघ आणि गजानन संघर्ष केशी या संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होतोय. मुकेश चिलबे